उपवास करणं खरंच चांगलं आहे का हो? तर उपवास करणं खरंच चांगलं आहे. आयुर्वेदाने सांगितले, लंघनम सर्व दोषहरम परम. लंघन म्हणजे उपाशी राहणं आणि लंघनम सर्व दोषहरम परम म्हणजे सगळे आजार कमी करणारं. उपवास करणं चांगलं आहे, पण पूर्ण उपाशी राहणं अपेक्षित नाहीये. थोडं काहीतरी आहार खाल्ला पाहिजे. पण याच्या नेमकं उलटं घडतं समाजामध्ये. उपवास केला जातो आणि बरंच काय-काय साबुदाणा, फळं, तळलेले पदार्थ, साबुदाणा भजी किंवा साबुदाणा वडा याचं सेवन केलं जातं आणि उपवासाची भेळ वगैरे असे बरेच पदार्थ. तर त्याने काय होतं की अजूनच जास्त अजीर्ण निर्माण होतं. तर तसं नाही घडलं पाहिजे. उपवास हा एखादा राजगिराचा लाडू, एखादं फळ किंवा वरईची खिचडी असं खाऊन सोडला पाहिजे किंवा केला पाहिजे. महाशिवरात्रीचा किंवा आषाढी वारीचा किंवा आषाढी एकादशीचा जर वार झाला तर त्याच्यानंतर क्लिनिकला अजीर्णाचे किंवा अग्निमंद्याचे पेशंट पाहायला मिळतात. असं का बरं? म्हणजे उपवास करून किंवा लंघन करून तुम्हाला अजीर्ण झालंय असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. म्हणजे तुम्ही किती खाताय किंवा उपवास काय खाऊन करताय त्याच्यावर ते डिपेंड करतं. आषाढीच्या वेळेस तर वातावरणातला पण बदल झालेला असतो. त्यामुळे आपला पचन क्रिया किंवा अग्नी वीक झालेला असतो. त्या काळात तुम्ही जर जास्त पदार्थ किंवा साबुदाण्यासारखी गोष्ट जास्त खाण्यात ठेवली तर तुमचं नक्कीच शीतपित्तासारखं किंवा अजीर्णासारखा आजार तुम्हाला दिसून येणार आहे.